दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराच्या मुख्य चौकांमध्ये बसवलेले 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून 20 फेब्रुवारीपासून सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांवर थेट दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे. विशेष म्हणजे नियम मोडणाऱ्यांची नोंद घेऊन वाहन चालकांच्या मोबाईलवरच दंडाचा मेसेज जाणार आहे. कुंभमेळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासह वाहतूक कोंडी टाळण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून नाशिक शहरात 30 रस्ते व 4 उड्डाणपुलांचं काम सुरू असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन वाहन चालकांनी करणं बंधनकारक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान नाशिक शहरातील 40 वाहतूक सिग्नल्सवर रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन RLVD आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन ANPR यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा स्वयंचलित असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या वाहनांवरील क्रमांक यावर रेकॉर्ड होईल. या कॅमेऱ्यांसाठी स्मार्ट सिटी व पोलीस आयुक्तालयात कंट्रोल रूम्स आहेत. याबाबत रिक्षा चालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी. तर दक्ष न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण बघू शकतोय आज 20 तारीख आहे. आजपासून 40 सिग्नल कार्यान्वित आहे. आता आपण रिक्षा चालक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. तर रिक्षा चालकांना तुम्ही काय आवाहन करशाल? प्रत्येकाने सिग्नल तोडलं नाही पाहिजे. फाईन जास्त मोठ्या चालू झालेल्या आहे. आता प्रत्येक जण सिग्नल तोडतो, हे करतो ते करतो, कसं पण चालवतो. ड्रेस घाला, लायसन ठेवा आणि प्लस सिग्नलची फाईन खूप मोठी आहे. पहिले होत नव्हतं, आता ते कारवाई होणार आहे. आता कारवाई ऑनलाईन पर्यंत येणार आहे प्रत्येक जणांच्या. जे ड्रायव्हर असेल त्यांनी मालकावर फाईन जावं नाही म्हणून प्रत्येक ड्रायव्हरनी पण आपापल्या नियमात वागलं पाहिजे. ड्रायव्हरनी पण काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांच्या शिल्लकच्या गाड्या असतात, ते कशा पण गाड्या चालवतात. मालकाला दंड होऊ शकतो, कोर्टात जावं लागेल. ही मी प्रत्येक रिक्षावाल्याला एक नम्र विनंती करतो की कृपया सिग्नल तोडू नका. कुंभमेळ्यामध्ये आपलं नाशिकचं नाव खरं पण करू नका. रिक्षावाल्यांनी पण व्यवस्थित भाडं घेतलं पाहिजे आणि सिग्नलचा नियम पाळणं पाहिजे. आपण बघू शकतोय, आपण रिक्षा चालकाशी आताच बोललोय. तर आपण एक स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. तर तुम्हाला याच्याबद्दल नागरिकांना काय आवाहन करशाल तुम्ही? आज 20 फेब्रुवारी नाशिक मध्ये नाशिक शहर आयुक्त यांनी आज एक सिग्नल सेवा कार्यान्वित केलेली आहे नाशिक मध्ये. तरी नागरिकांना माझ्याकडून आव्हान आहे, एक मी पण नागरिकच आहे आणि नाशिकचा नागरिक म्हणून मी सगळ्या नाशिककरांना आव्हान करत आहे की सर्वांनी सिग्नलचं पालन करावं. या सिग्नलची जी यंत्रणा आजपर्यंत जी मोडकळीस आली होती नाशिक मध्ये, ती आज कार्यान्वित करण्यात आलेली आहे सरकारकडून. आणि नाशिक शहरामध्ये येऊ घातलेला हा कुंभमेळा आणि दुसऱ्या लोकांना आपण जे आव्हान करतो की दुसऱ्या लोकांचं जे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो नाशिककरांनी बदलावा आणि कोणी नियमाचं उल्लंघन करू नये. थोडक्यात 2 व्हीलर वाले बरेचसे सिग्नल पाळत नाही, कारवाले सिग्नल पाळत नाही, पिकअप वाले, मोठे छोटे हत्तीवाले, बरेचसे वाहनधारक हे सिग्नल पाळत नाही. ही सिग्नल यंत्रणा आता जी कार्यान्वित केलेली आहे आपल्या नाशिक शहर आयुक्तालयाने, 39 ठिकाणी ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या म्हणजे कमाईपेक्षा फाईन जास्त पडू नये. आणि आता डायरेक्ट तुम्हाला फाईन होणार आहे आणि डायरेक्ट घरी तुमच्या पावती येणार आहे. तुम्ही कोणाची दुसऱ्याची गाडी जर बाळगत असाल किंवा दुसरी गाडी तुम्ही कोणाची घेऊन आणि रस्त्यावर फिरत असाल तर तुम्हाला मी आवाहन करतो की दुसऱ्या मालकाचं आणि त्याच्या गाडीचं जे फाईन पडणार आहे त्याचं पण तुमचं आणि दुसऱ्याचं नुकसान होणार आहे. आणि जे लेफ्ट साईडने आपण ही जी गाडी हे करतो ते झेब्रा क्रॉसिंग क्रॉस करू नका. आणि हेच माझं नागरिकांना आव्हान राहील आणि हेच माझं नाशिककरांना आव्हान राहील. जय महाराष्ट्र. बघू शकतोय आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया कसं येत आहे. आता किती नाशिककर यांना सपोर्ट करताय आणि किती फाईन पासून वाचताय हेच बघणं महत्वाचं आहे. रोशन गव्हाणेसह विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.